नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 2 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतीच कोणत्या राज्य सरकारने दीनदयाल लाडू लक्ष्मी योजना सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हरियाणा। तर बघा, हरियाणा या राज्य सरकारने नुकतीच दीनदयाल लाडू लक्ष्मी योजना सुरू केली आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या योजनेचे जे उद्दिष्ट आहे ते बघा, महिला सक्षमीकरण व आर्थिक स्वावलंबन वाढवणे आणि सामाजिक सुरक्षा कायम ठेवणे हे आहे। ओके, याचा लाभ आहे पात्र महिलांना दर महिन्याला 2100 रुपये सहाय्य दिले जाईल। ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 बघा, वृद्ध व्यक्तींसाठी आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? याचं उत्तर असेल ऑप्शन सी 1 ऑक्टोबर। तर दरवर्षी आपण 1 ऑक्टोबर रोजी वृद्ध व्यक्तींसाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतो। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो दिवस आहे तो युनायटेड नेशनने म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने 1990 साली जाहीर केला होता आणि 1991 पासून जगभरात साजरा केला जातो। ओके, तर बघा, याचा उद्देश म्हणजे वृद्ध व्यक्तींसाठी हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे। ओके, आणि याची थीम होती ओल्डर पर्सन्स ड्रायव्हिंग लोकल अँड ग्लोबल ॲक्शन, आवर ॲस्पिरेशन्स, आवर वेल बीइंग अँड आवर राईट्स। ओके, तर ही याची थीम होती। ओके, थीम पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। ओके, महत्त्वाचे आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, सप्टेंबर 2025मध्ये भारताने पॅरा विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये एकूण किती पदके जिंकली आहेत? ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी 7। ओके, तर एकूण 7 पदके जिंकली आहेत। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबर 2025मध्ये भारताने 2025च्या पॅरा विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिप म्हणजेच वर्ल्ड पॅरा आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये ग्वांगजू दक्षिण कोरिया येथे 7 पदके जिंकली आहेत। ओके, तर बघा, ही जी स्पर्धा आहे ती दक्षिण कोरियामधील ग्वांगजू या शहरामध्ये झाली होती। तर बघा, सुवर्णपदके यातील मुख्य पदके म्हणजे सुवर्णपदके जिंकलं आहे शीतल देवी यांनी महिला कंपाऊंड वैयक्तिक। ओके, आणि रौप्य पदक जिंकलं आहे शीतल देवी आणि सरिता यांनी। ओके, आणि कांस्य पदक जिंकलं आहे तोमन कुमार यांनी। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यातील महत्त्वाचे मुद्द्यामध्ये शीतल देवीने तुर्कीच्या विश्व क्रमांक 1 असलेल्या ओझनूर क्योर गिरडीचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे। ओके, तर बघा, या विजयामुळे शीतल देवी महिला कंपाऊंड वैयक्तिक प्रकारामध्ये विश्व चॅम्पियन बनणारी पहिली भारतीय ठरली आहे आणि तोमन कुमारने पुरुष कंपाऊंड खुल्या प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकले आहे। ओके, प्रश्न क्रमांक 4 आहे, सप्टेंबर 2025मध्ये पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री द्वारा भारतात पहिल्यांदाच प्राकृतिक गॅसचा शोध कुठे घेण्यात आला आहे? ओके, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी अंदमान खोरे। ओके, तर नुकतेच अंदमान खोऱ्यामध्ये हा जो गॅस आहे तो शोधला गेला आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अंदमान खोऱ्यामध्ये अंदमान बेटांच्या पूर्व किनाऱ्यापासून 17 किलोमीटर अंतरावर अंदमान समुद्रामध्ये स्थित श्रीविजयपुरम येथे श्रीविजयपुरम 2 येथे या शोधनलिकेमध्ये याचा शोध लागला आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, ऑक्टोबर 2025मध्ये टाटा मोटर्सचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए शैलेश चंद्र। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शैलेश चंद्र हे जे आहेत हे टाटा मोटर्सचे नवीन MD आणि CEO म्हणून नियुक्त करण्यात आली आहेत। ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए शैलेश चंद्र। ओके, तर बघा, पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। 2025च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचे स्थान काय आहे? ओके, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए 128वे। तर बघा,
2025च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचे 128वे स्थान आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2025च्या इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम अहवालानुसार भारताची स्थानिक जागतिक स्थान 128वे आहे आणि ज्यामुळे भारत मोस्टली अनफ्री म्हणजेच अधिकांशतः मुक्त नाही या श्रेणीमध्ये मोडतो. ओके. भारताचा एकूण स्कोअर 53 आहे आणि तो गेल्या 7 वर्षातील सर्वात कमी स्कोअर आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, केवळ 3 देश असे आहेत जे की इकॉनॉमिकली फ्री आहेत. ओके. म्हणजे आर्थिकदृष्ट्या मुक्त आहेत. ओके. तर बघा पहिले 3 देश जे आहेत ते बघा, पहिल्या स्थानावर आहे सिंगापूर, दुसऱ्यावर आहे स्वित्झर्लंड आणि तिसऱ्यावर आहे आयर्लंड. ओके. तर हे 3 देश लक्षात ठेवा आणि भारताचा क्रमांक 1 लक्षात ठेवा. ओके. प्रश्न क्रमांक 7 आहे, नुकतीच कोणत्या देशाने जगातील पहिल्या बंद इंधन चक्र अणुऊर्जा प्रणालीच्या बांधकामाची घोषणा केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, रशिया. तर नुकतेच रशिया या देशाने 2025मध्ये जगातील पहिल्या बंद इंधन चक्र अणुऊर्जा प्रणालीच्या बांधकामाची घोषणा केली आहे. ओके. तर चला बघूया त्याबद्दल थोडक्यात माहिती. 2025मध्ये रशिया या देशाने जगातील पहिल्या बंद इंधन म्हणजेच क्लोज्ड फ्युअल सायकल अणुऊर्जा प्रणालीच्या बांधकामाची घोषणा केली आहे. ओके. तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 25 सप्टेंबर 2025 रोजी मॉस्को येथे झालेल्या जागतिक अणुऊर्जा मंचामध्ये ही घोषणा केली आहे. ओके. तर बघा या प्रणालीमध्ये वापरलेले अणुऊर्जा इंधन हे पुनर्नवीनीकरण करून वापरले जाऊ शकते, म्हणजेच पुन्हा ते वापरले जाऊ शकते. ओके. तर पुनर्नवीनीकरण करून वापरले जाऊ शकते. ओके. ज्यामुळे अणुऊर्जा क्षेत्रामध्ये टिकाऊपणा वाढेल आणि नवीन युरेनियमच्या गरजेची आवश्यकता कमी होईल. ओके. तर माहिती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, 2025चा कृषी मीडिया पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, आमशी प्रसन्नकुमार. ओके. तर आमशी प्रसन्नकुमार यांना 2025चा कृषी मीडिया पुरस्कार देण्यात आला आहे. ओके. तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर हा जो पुरस्कार आहे तो 2025चा तो आमशी प्रसन्नकुमार यांना देण्यात आला आहे आणि हा पुरस्कार कृषी पत्रकारितेतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रदान करण्यात आला आहे. ओके. तर बघा हा जो पुरस्कार आहे तो होंबले संहिता हरिणीकुमार अलुमनी कृषी मीडिया पुरस्कार 2025 म्हणूनही ओळखला जाऊ शकतो. ओके. म्हणूनही ओळखला जातो. ओके. चला प्रश्न क्रमांक 9 आहे विद्यार्थी मित्रांनो, युनेस्कोने भारताचा पहिला थंड बायोस्फिअर रिझर्व आणि भारताचा 13वा युनेस्को बायोस्फिअर रिझर्व कोणाला घोषित केले आहे? ओके. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, स्पिती दरी, हिमाचल प्रदेश. ओके. तर बघा स्पिती दरी म्हणजेच स्पिती व्हॅली जी की हिमाचल प्रदेशमध्ये स्थित आहे. बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. 2025मध्ये युनेस्कोने हिमाचल प्रदेशमधील स्पिती खोऱ्याला भारताचा पहिला थंड बायोस्फिअर रिझर्व म्हणून मान्यता दिली आहे. तर हा जो निर्णय आहे तो 26 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान चीनमधील होंगजाऊ येथे झालेल्या मान आणि बायोस्फिअर कार्यक्रमाच्या 37व्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. ओके. तर चला ही जे स्पिती खोरे आहे तो स्पिती खोरे जे आहे ते भारतातील पहिले थंड बायोस्फिअर रिझर्व असून यामुळे भारताच्या युनेस्कोच्या बायोस्फिअर रिझर्वच्या जागतिक नेटवर्कमध्ये समाविष्ट झालेल्या रिझर्वची संख्या आता 13 झाली आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, अनंत शस्त्र सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, DRDO. तर नुकतेच DRDOने अनंत शस्त्र सरफेस टू एअर मिसाईल विकसित केले आहे. ओके. तर बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. अनंत शस्त्र म्हणजेच अनंत शस्त्र सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम ही भारतीय संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजेच DRDO यांनी विकसित केली आहे. याचे पूर्वीचे नाव होते क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल. ओके. असे या पूर्वीचे नाव होते. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.